स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये रोवर श्रेयश. आणि बॉक्स आपण अनबॉक्स करायला घेतो आहे. ह्या बॉक्समध्ये रायडिंग करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असं एसेन्शियल किट आहे. किट म्हणण्यापेक्षा एक डिव्हाइस म्हणा किंवा महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेस आपण बाईक चालवतो. ब्रँड बघून लोकांना समजलंच असेल की आपल्याकडं वेगा कंपनीचं एक ऑफ रोडिंगचं हेल्मेट आपण फ्लिपकार्टवरून रिसीव केलेलं आहे. तर एकदा याला आपण अनबॉक्सिंग करायला घेऊया. एक सुंदरसं असं एक पॅकेज मिळेल आपल्याला. याच्यामध्ये या बॅगमध्ये आणि ह्या बॉक्समधून आपल्याला असे एक बॅग मिळेल. याच्यावरती ब्रँडिंग आहे वेगा हेल्मेट्स. तर पाहूया हे हेल्मेट्स कसं आहे ते. जबरदस्त असं हेल्मेट आहे. म्हणजे जे लोक रायडिंग करतात, जे लोकांसाठी ऑफ रोडिंग करतात, त्यांना याचं फील माहिती आहे की हे हेल्मेट किती सुरक्षित आणि किती जबरदस्त आहे. आणि याची जी पॅडिंग आहे खूप जबरदस्त आहे. म्हणजे लिटरली चिकसाठी म्हणजे गालांसाठी पण याचं जबरदस्त पॅडिंग कुशनिंग केलेलं आहे. आणि आतल्या बाजूला बघायला गेलं तर आतमध्ये पण एकदम स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीचं पॅडिंग आणि कुशनिंग आहे. समोर एक व्हेंटिलेशन आहे आणि त्याचबरोबर इथं टॉपला एक व्हेंटिलेशन दिसतं असेल तुम्हाला. त्याचबरोबर मागे इथं 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 2 व्हेंटिलेशन आहेत आणि हे एक लेफ्ट साईडला व्हेंटिलेशन आहे आणि हे एक राईट साईडला व्हेंटिलेशन आहे. अजून त्यामध्ये इथं एक लेफ्ट साईडला आहे आणि इथे एक राईट साईडला आहे. समोर इथं बघू शकता ISIचा मार्क आहे. जवळपास हे हेल्मेट 1250 ग्रॅम इतकं वजनाचं आहे आणि मला वाटतं की याच्यापेक्षा जास्तच वेट दिसतं. स्ट्रीट गँगस्टर वेगाचं हे हेल्मेट आहे. रायडिंगसाठी जबरदस्त असं मानलं जातं. आणि स्वतः मी हे वापरलं याच्या आधी पण हे हेल्मेट 2017-18मध्ये ज्यावेळेस मी नवीन R15 बाईक घेतली होती त्यावेळेस याच हेल्मेटवरून माझा ॲक्सिडेंट झाला होता. जे हातावरती माझ्या तुम्हाला हे व्रण दिसतात हे त्या ॲक्सिडेंटमध्येच होते. आणि हे हेल्मेट इतकं जबरदस्त आहे. ताशी माझा स्पीड होता 120च्या स्पीड. मी ज्यावेळेस क्रॅश झाली बाईक त्यावेळेस असं एक हेल्मेट होतं, त्याच्या फक्त लेफ्ट साईडला थोडंसं क्रॅश झालं होतं. आणि हे जे व्हायझर आहे, याला व्हायझर म्हणायचं का नाही, हे ठीक आहे, हे मडिंगसाठी मड बाईकसाठी स्पेशली, तर हे उडू नये म्हणून. तर हे फक्त तुटलं होतं. बाकी जबरदस्त क्रॅश टेस्ट आहे ह्याची. म्हणजे माझं ॲज पर व्ह्यू मी हे स्वतः हेल्मेट वापरलं. ते माझं आधी मिलिटरी कलरमध्ये होतं आणि हे मी माझ्या R15ला ब्ल्यू आणि व्हाईट मॅचिंग असं हे हेल्मेट घेतलं आहे. बॉक्सवरती बघायला गेलं त्याची प्राईस आहे 2114 रुपये आणि हे मला मिळालं समथिंग 1700ला फ्लिपकार्टवरून. आणि इथं डिटेल्स बघू शकता तुम्ही. ऑफ रोडिंगसाठी खास आहे. स्टाईल ऑफ रोड गँगस्टर डल ब्लॅक एम ब्ल्यू. साईज असतात, S साईज असते, M साईज असते, L साईज असते. आणि ते तुमच्या डोक्याचे किती इंचाचे घेरा बसतो त्या हिशोबाने तुम्ही साईज त्याची सिलेक्ट करू शकता, S, M, L. तर हे वेगाचं हेल्मेट आहे ऑफ रोडिंगचं. आणि लवकरच मी व्लॉग बनवण्यासाठी हे बेस्ट हेल्मेट आहे. कारण याच्या बजेटमध्ये अजून दुसरे हेल्मेट होते पण हे बेस्ट मला वाटलं सेफ्टीच्या पर्पजनी. कारण इथं मला कॅमेरा माउंट करता येऊ शकतो ह्या बाजूला, तर मी त्या पर्पजनी हे हेल्मेट घेतलं आहे. किंवा मला टॉपला हा एक अनस्क्रू काढायचा, हा स्क्रू काढल्यानंतर हे वायझर निघून जातं. इथे खाच असते, स्क्रू लावून इथं पण आपण कॅमेरा माउंट करू शकतो, ॲक्शन कॅमेरा. तर ॲक्शन कॅमेरा पण लवकरच माझा डिलिव्हर होतो आहे. त्याची व्हिडिओ तुम्हाला लवकरच टाकण्यात मिळेल.